नमस्कार पर्यावरणप्रेमी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो. मी मागील कित्येक वर्षापासून बोलतो आहे ग्लोबल वॉर्मिंग. तुम्ही पण बाहेर शब्द ते ऐकत असाल, जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग. आणि या शब्दामुळेच तुम्हाला असं वाटत असेल की हे जगात कुठतरी आहे, आपल्याला काय त्याचं. पण तुम्ही जे अनेक माझ्या भाषणांमध्ये व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे की ते आत्ता तुमच्या घरात ग्लोबल वॉर्मिंग किती सिव्हिअर प्रमाणात आलं, किती भयानक त्याचे परिणाम होणार आहेत आपल्या घरात, त्याचं एक उदाहरण मी नेहमी कपडे वाळण्याचं वगैरे देतो आहे. परंतु काल मला शॉकिंग झालं की मी दाढी करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून क्रीम किंवा साबण वापरत नाही, मी कोरफडीचं हे वापरतो. तर त्यासाठी मी बाहेर कुंडीमध्ये असं एक झाड जर असेल तर वर्षानुवर्ष तुम्हाला ते क्रीमचं काम करू शकते. तुमच्या ड्रेनेज लाईनमध्ये ते शेविंग क्रीम भले अर्धा ग्राम पाव ग्राम का होईना रोज लाखो लोक करतात, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपण ते त्याची होऊ नये, तसं ते जाऊ नये म्हणून मी हे कोरफड नैसर्गिक हे वापरायचा प्रयत्न करतो. तर मी काय केलं काल की हे जे 2 कोरफडीचे तुकडे आहेत पानाचे काढलेले मी, तर हा जो तुकडा आहे याची जाडी तुम्ही समजू शकता, पाहू शकता किती जाडी आहे. हाच तुकडा मी काल दाढी करायची म्हणून बाहेर काढून ठेवला, तो हा होता. काल काढून ठेवला, काल दाढी करायचं राहून गेलं, आज आत्ता पाहतो तर त्याची ही अवस्था झालेली आहे. आता ह्या दोन्हीमध्ये फरक दिसतो, म्हणजे एका दिवसात 24 ताससुद्धा लागले नाही याच्यातलं हे सगळं वाळून जायला. आणि हे घरात बेसिनच्या जवळ जिथं ओलावासुद्धा थोडासा असतो, नळ चालू राहतो बेसिनचा वगैरे, तरीही ही अवस्था, म्हणजे ही किती भयानक अवस्था या ग्लोबल वॉर्मिंगने आपल्या घरात आणून ठेवली आहे. त्याचं आत्तापासून आपण जर नियोजन नाही केलं तर येणाऱ्या काळात आपलं काही खरं नाही. धन्यवाद.